सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. आपल्या 9व्या आठवड्याचं आजचं आपलं शेवटचं सत्र आहे. उद्यापासून आपण सगळेजण 10व्या आठवड्यात जातोय. त्यामुळे मी खूप खूप जास्त खुश आहे, आनंदात आहे. बाबाजींचे खूप मनोमन आभार सारखे चालू आहेत. आणि आजचा दिवस खूप खूप छान गेला की भरपूर छान पद्धतीने या साधना मला करता आली. सोबतच आपण सगळेजण दुपारी जोडलो होतो. तर तुमच्या सगळ्यांमुळे हे शक्य होतं, युनिफाईड पूर्ण करणं, व्यवस्थित पुढे पुढे जाणं. ज्या पद्धतीने आपल्या विचारांनी आपण आपली रियालिटी क्रिएट करतो, आपलं वास्तव निर्माण करतो, जसं बाबाजी आपल्याला सांगतायत, अगदी तसंच युनिफाईड सुद्धा आपल्या आयुष्यात आणणारे आपणच आहोत. की बाबाजींना ह्यामुळे प्रकट व्हावं लागलं, कारण आपण सगळेजण तयार होतो. तर ती वेळ यावी लागते जेव्हा आपण विद्यार्थी, सगळे स्टुडंट, सगळे शिष्य तयार असतात, तेव्हा आपले मास्टर वर्गामध्ये येतात आणि शिकवतात. तसं अगदी वेळेला बाबाजी आपल्या आयुष्यात आले. जेव्हा आपण म्हणालो की आम्हाला असं काहीतरी द्या, आमच्या आयुष्यात या, आम्हाला काहीतरी सांगा, त्यावेळेस युनिफाईड सारखा कोर्स आपल्या आयुष्यात आला. त्यासाठी मी त्या डिवाइन लाईट, तो परमपिता परमात्मा जो आपल्या आतून वाहतोय, आपले प्रिय सुंदर महाअवतार बाबाजी, आपले प्रिय लाडके पितामह ब्रह्मर्षी पत्रीजी, आपल्या सगळ्यांचे अजून कोणी सद्गुरू असतील ज्यांनी आतापर्यंत इथपर्यंत अजूनही ते आपल्या सोबत आहेत. आपल्या सगळ्यांचा उच्च स्व, हायर सेल्फ, आई वडील, आपला हा सगळा प्रवास, या सगळ्यांना प्रणाम आणि वंदन करू. खूप प्रेम देऊ आपल्या हृदयातून. जे काही सुख दुःख आपल्या आयुष्यात आलंय त्या सगळ्याला प्रेम, त्या सगळ्या विचारांना प्रेम. आतापर्यंतच्या आपल्या आत्माच्या जर्नीमध्ये, प्रवासामध्ये आपण ज्या ज्या जीवांबरोबर काम केलं, कधी त्यांना त्रास दिला असेल, कधी त्यांना आनंद दिला असेल, ते जीवजंतू असतील, वनस्पती असतील, कुठल्याही रूपात असतील, त्या सगळ्यांना आपण प्रेम पाठवू. आपल्या भूतकाळाला, आपल्या भविष्याला. आणि जसं बाबाजी म्हणतात की केवळ वर्तमान काळ अस्तित्वात आहे. तुमचा भूतकाळ तुमची कल्पना आहे आणि भविष्य हे त्याच कल्पनेमध्ये थोडस, थोडे चेंजेस करून बनवलेली कल्पनाच आहे. सत्य आहे ते वर्तमान आहे, हा क्षण आहे जिथं आत्ता आपण बसलो. तर अशा काळाला, वर्तमान काळाला प्रणाम करू. आपली सृष्टी, पंचमहाभूत, अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी माता, आपली वास्तू, जी पृथ्वीवर आपण बांधली, ज्याच्यामध्ये आपण राहतो, या पृथ्वी मातेतून येणारी सगळी उत्पादनं आपल्या घरात वापरतो. कापूस, कापसापासून बनवलेली वस्त्र, धनधान्य, सगळं काही आपल्या पृथ्वी मातेने दिलेलं आहे आपल्याला. ऑक्सिजन, पाणी, O2, H2O, सगळं सगळं. आणि आपली ही बुद्धी, समज, विवेक, आपली चेतना, जी एक एक दिवस विस्तारतीये ज्ञानाने, स्वतःबद्दलच्या ज्ञानाने, सृष्टीबद्दलच्या ज्ञानाने, ईश्वराच्या रचनेबद्दलच्या ज्ञानाने, ह्या सगळ्यांचे आपण खूप आभार मानू. या सगळ्या अनुभवातून आपण काय जे काही शिकतोय त्या अनुभवाचे आभार मानू. ज्या व्यक्ती आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये अनुभव देत आहेत त्या सगळ्यांचे आभार मानू. सुख असेल, दुःख असेल, मी सगळ्याचा स्वीकार करते. आपल्या आतमध्ये शिवशक्ती आहे, त्यांचे आभार मानू. आपल्या आतमध्ये प्रकाश आहे, अंधार आहे, सगळ्याचा आभार मानू. सगळ्यांना स्वीकारू.
आपल्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना प्रेम आणि प्रकाश. आपल्या हृदयावर दीर्घ श्वास घेत राहा. आपले दीर्घ श्वास सुद्धा अगदी सहज आले पाहिजेत. अगदी सहज आणि कोमल. अगदी सावकाश आपले डोळे उघडून पुन्हा एकदा सत्रात या. आज दुपारी काही कारणाने ना शेअरिंगच होत नव्हतं, आणि जेव्हा मी नंतर व्हिडिओ बघितला, कारण त्याच्यामध्ये मला असं दिसलं की जे काही मी शेअर करत होते ते दिसलंच नाही थोडंफार. तर एकदा फक्त मला ते दाखवायचंय, कारण एकदाच ते सगळ्यांच्या उपयोगाला येईल जे नवीन लोक जोडले गेलेत त्यासाठी. तर हे गुगल डॉक्युमेंट आहे जे दुपारी मी तुम्हाला प्रेझेंट करत होते, दाखवत होते. एक साधारण बनवलेलं आहे, फार काही अगदी सिस्टमॅटिक असं नाहीये, पण जे काही मला अगदी आतून आलं, जे काही शेअरिंग आहे ते मी ह्याच्यात केलेलं, प्रयत्न केला की सगळं एकाच ठिकाणी सगळं मिळून जावं. हे कुठं शोधू, ते कुठं शोधू, हे कुठं बघू, ह्या सगळ्यापेक्षा म्हणून मग असा विचार बाबाजींनी दिला की सगळं एकाच ठिकाणी ठेव, आणि अगदी त्याप्रमाणे हे बनवलंय की युट्यूबच्या लिंक असतील, हे सगळं एकत्रच तुम्हाला इथं सापडेल. हम्म. नक्कीच शेअरिंग मध्ये काहीतरी गडबड आहे. हा, आता यायला पाहिजे थोडस. हा, तर हे एक असं गुगल डॉक्युमेंट तुमच्या समोर आता ओपन केलेलं आहे. त्यामध्ये थोडीफार तुम्हाला युनिफाईड अभ्यासक्रमाबद्दल माहिती आहे. जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्ही ती नीट वाचली असेल, नसेल तर एकदा व्यवस्थित बघा. सुरुवातीला मी जसं म्हणलं, माझे काही अनुभव, कारण मला बरेच जणांनी विचारलं म्हणून मला त्याच्यामध्ये ऍड करावं लागलं. तुम्ही याच्या अगदी खाली गेलात ना, खालच्या साईडला, तर इथून सुरुवात होते की युनिफाईड वरचे व्हिडिओ कसे बघायचे, याचा एक छोटा व्हिडिओ केलाय शॉर्ट, तो बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कसं युट्यूबवर प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघायचं. कसं आहे ना, मोस्टली आपण जी लोक आहोत जी नेहमी युट्यूब वापरतात, जे आपल्याला थोडं टेक्निकल गोष्टी माहिती आहेत, त्यांना हे अवघड जात नाही. सारखं सारखं मी का सांगते याचं कारण मी त्या सगळ्यांचा विचार करते. कारण माझ्या आईच्या वयाच्या ज्या आहेत, तर माझ्या आईला अजून नाही कळत की आता कुठे जाऊन बघायचं किंवा काय. मग मला तिला सांगावं लागतं बऱ्याच वेळेला की हे आपल्या लिस्ट मध्ये आहे. तर मी माझ्या आईप्रमाणे सगळ्यांचा विचार करून केला की ह्यांना सुद्धा अडचणी येत असतील, त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते. तर ज्यांना माहितीये त्यांनी असा विचार करू नका, अरे परत का आम्हाला सांगितलं जाते. याचं कारण हे की मी यामध्ये सगळ्या लोकांचा विचार करते. अगदी लहानशा गावात बसलेल्या बाईंनी सुद्धा जर विचार केला की मला युनिफाईड करायचं, तर त्यांना पण ते समजलं पाहिजे की कुठं जायचंय, काय बघायचं, एवढाच एक हेतू होता. तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला गेल्यानंतर समजेल की युट्यूबवर कसं शोधायचं. खाली आपण आलोत की इथं तुम्हाला हे जे लिंक्स आहेत ना, ह्या सगळ्या त्या
धडे जे आहेत त्या धड्यांच्या लिंक्स आहेत. म्हणजे तुम्ही ह्याला ओपन केले की बरोबर ते तुम्हाला धडे दिसतील आणि ते मग ते तुमच्या ह्याच्यावर कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर डाउनलोड करू शकता. तर जसं नीलमताईंनी दुपारच्या सेशनमध्ये विचारलं ना, की हे होत नाहीये कसं करावं? तर त्यासाठी पण आपले जे श्री दादा आहेत त्यांनी लगेच मला एक इतका छान व्हिडिओ पाठवलाय, की कसं डाउनलोड करायचं. तर नीलमताई जर असतील आत्ता किंवा नंतर ऐकतील समजा, तर तो व्हिडिओ मी ग्रुपमध्ये शेअर करते. श्रीदादांनी तयार केलेला, जो ओपन करून तुम्ही त्याच्याप्रमाणे होतंय का बघा. नाही डाउनलोड झालं तर मला सांगा. मी पुन्हा एकदा एक एक त्याची जी फाईलची पीडीएफ आहे ना, ती पाठवते. ह्या जे आहे ना, हे हे ओपन होते का बघू आता एकदा. कारण याबद्दल मला थोडं सांगायचं होतं. हम्म. हे तर तसं बघायला गेलं, ह्यामध्ये जी माहिती दिलेली ही थोडी तुम्ही बघितल्या वाचल्यावर तुम्हाला कळेल, एवढं काही मी सांगायची गरज नाही त्याच्यामध्ये. हा, पण हे जे पहिला धडा जो आहे ना सराव, हा तुम्ही पहिला सराव झाल्यानंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्या पेजवर येता, रोजचा सराव सुरू करण्यापूर्वीचा नियमित अभ्यास, ह्याबद्दल मला सांगायचं. यामध्ये ज्या स्टेप्स तुम्ही वाचता ना, की काय काय आहे, की हृदयावर कसं जायचं, छातीवर जाऊन आपल्या मध्यभागी केंद्रित होऊन मग आपण ते सगळं फील करतो. नंतर आपण आपली आभा स्वच्छ करतो. ह्या सगळ्या स्टेप्स ह्याच्यात दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही सगळे धड्यांचे सराव करण्यापूर्वी करायचे. आणि मग त्या आठवड्याचा सराव कसं होतं ना, पहिल्या वेळेस थोडं आपल्याला वाटतं, अरे हे कसं लक्षात ठेवावं. पण मी तुम्हाला खात्रीने सांगते, तुम्ही एक 6 ते 7 दिवस करा किंवा त्याआधी सुद्धा तुम्हाला हे सगळं अगदी सहजपणे लक्षात येईल, की कसं करायचं. पहिल्या दिवशी तुम्हाला वाचल्यानंतर वाटेल, अरे हे खूप मोठं आहे, हे आहे किंवा फारच मोठं वाटतंय. पण असं अजिबात नाहीये. अगदी सोप्या स्टेप्स आहेत. आपल्या हृदयावर जाणे, ईश्वरासोबत एक आहे म्हणणं, ईश्वराचे गुण आठवणं, की माझं ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, ह्याप्रमाणे. त्यानंतर तुम्ही तुमची आभा स्वच्छ करणं, आभा लॉक करणं, बंद करणं. मग संपूर्ण सृष्टीला आपण एकदा ईश्वरासोबत एक झालो, एक व्हायचंच कुठल्याही साधनेवेळी सांगते तुम्हाला. तुम्ही ध्यान सुद्धा करता आनापानासती ना, त्यावेळी सुद्धा आपल्या पूर्णात्म्यासोबत एक आहे, ईश्वरासोबत एक आहे, परमात्म्यासोबत एक आहे, माझ्या उच्च स्वसोबत काय म्हणायचं ते म्हणा, पण ती जी एक एनर्जी आहे ना, ती कनेक्ट होती आपल्याशी जेव्हा आपण हे वाक्य बोलतो. त्यामुळे आपण यावेळी तर म्हणतोच, की मी ईश्वरासोबत एक आहे, ईश्वराच्या प्रतिमेत बनले, की पहिल्या वाक्याने सुरुवात करून मग आपण ईश्वराचे गुण आठवतो, स्वतःला देतो ते गुण, की मी सुद्धा प्रेम आहे, प्रकाश आहे, मी सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे, मी सर्वव्यापी आहे. हे सगळे गुण आपण म्हणायचे. ह्या गुणांनीच आपण ईश्वरी ऊर्जेमध्ये जातो. आणि आपण आहोत. आपल्याला माहित नाही म्हणून काय झालं. मला तर काही वाटत नाही मी सर्वज्ञ आहे, असं आहे. हे तुम्हाला असं वाटेल, पण हे आपण आहोत. कारण हे आपण फक्त एवढंच बघतोय म्हणून आपल्याला माहित नाहीये. अनिमंत्रित प्रभाव काय आहेत? हे जे आपण म्हणतो ना, की माझ्या आजूबाजूच्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते ते. हे सगळं तुम्ही नीट वाचा. या स्टेप्स अगदी सोप्या आहेत. फक्त ते लिहिलंय असं वाटतं, की खूप आहे, पण तसं नाहीये. मला 4 ते 5 दिवसांमध्ये इतकं इझी होऊन जाईल ना, की तुम्हाला आपोआप कुठेही असला तरी ह्या स्टेप्स आठवतील. प्रत्येक धडा सुरू करताना ह्या स्टेप्स ज्या पान नंबर 4 वर दिलेल्या आहेत, म्हणजे हे पान, ह्या करायच्या आणि मग त्या आठवड्याच्या जे काही सराव आहे तो करायचा. आता तुम्ही एक आठवडा एक सराव, हे एवढं आहे. पुढच्या आठवड्यात गेले की तुम्हाला फार मागच्या आठवड्याचं करायची गरज नाही. मग पुढच्या आठवड्यामध्ये केवळ इथं जो दिलाय तोच सराव, त्याच्यावर फोकस करायचं. म्हणून आपण प्रत्येक धड्याला एक आठवडा देतोय. ठीक आहे, जेवढं त्या आठवड्यात दिलंय तेवढ्यावरच फोकस करा. मागचं परत करत बसायची गरज नाही. पण चौथ्या पानावर जे दिलंय ते कंपल्सरी आहे, ते करूनच. म्हणजे कारण आपण आधी आत जातो, एक होतो आपल्यासोबतच आणि मग तो सराव करतो. जेव्हा असं करतो आपण, तेव्हा आपण संपूर्ण अस्तित्वाने तो सराव करतो. समजतंय? मी जर फक्त आता इथं बसून मीच करते, मीच म्हणते, पण जेव्हा मी माझ्या पूर्णात्म्यासोबत एक होते, माझ्या ईश्वरासोबत एक होते, आम्ही सगळे मिळून ते आत उतरवतोय. तशी तुम्हाला सगळ्या धड्यांची शेवटपर्यंत, म्हणजे मला वाटतं मी 9 धडे केले. किती धडे झाले? 7वा, 8वा झालेला आहे. अच्छा, 9वा पण झालेला आहे. 6वा, 7वा, हा 8वा धडा जो आहे तो रिव्ह्यू आहे ना, पुनरावलोकन. आपण मागच्या 7 धड्यांमध्ये काय केलं त्याच्याबद्दल आहे म्हणून
8व्या ह्याच्यात नाहीये. इथं तुम्हाला डायरेक्ट 9व्या धड्याचा सराव दिसेल. उद्यापासून 10वा सुरू होईल, तो पण मी ह्याच्यामध्ये ऍड करून ठेवते. तर हे तुम्ही वाचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी खास करून इथं जे ग्रीन कलर मध्ये, हिरव्या रंगामध्ये हे जे दिलंय ना, तेवढ्यासाठीच दिलंय की एवढंच आपल्याला त्या आठवड्यात म्हणायचंय. हा, हे पाठ करून नाही, हे समजून घेऊन करा. पाठ करून आपल्याला काही नाही लक्षात राहणार. आपण हे फील करत करतच म्हणायची ती वाक्य, त्यामुळे ते पाठ होऊन जातं आपोआपच. त्याला पाठ करायची गरज नाहीये. तर ह्या पद्धतीने हा एक अभ्यास, छोटासा एक प्रयत्न केलाय की माझ्या आईच्या वयाच्या ज्या असतील आपल्या भगिनी, त्या सगळ्यांना हे सोपं जावं म्हणून हे केलेला प्रयत्न. कारण मी माझ्या आईसोबत जेव्हा हे तिला दाखवते किंवा हे बसते तेव्हा तिला सांगते, त्यावेळी मला समजतात की काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर त्या पद्धतीने तो विचार करून हे बनवलेलं आहे. पण मी तरीही तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते की तुम्हाला असं वाटलं की ह्यामध्ये काही सजेशन्स असतील, सुधारणा करणं गरजेचं, तर ते प्लीज सांगा. कारण हे आपण करतो हे ठीक आहे, आपल्यानंतर काही लोक जॉईन होतील, त्यांच्या दृष्टीने पण मी विचार करते की लॉंग टर्म साठी थोडंसं विजन थोडं लांबचं ठेवलंय, की ह्यानंतर कोणी जे कोणी जॉईन करतील त्यांचा पण विचार मी या हे बनवताना करते. तुम्हाला असं काही वाटलं की हे अजून थोडं ऍड करता येईल किंवा असं काही करता येईल तर जरूर सांगा. तुम्हीही करायचं तुमची इच्छा असेल की मी करून देते, मी करायला तयार आहे, तर प्लीज ते इनिशिएटिव्ह घ्या. असं काही तुम्हाला टाइम लिमिट नाही की आत्ताच केलं पाहिजे, हेच केलं पाहिजे, तर असं काही नाहीये. आज मला अजून एक आतून गायडन्स आलाय, तो एक मी तुम्हाला सांगणार आहे आज. कारण आपण 10व्या धड्याकडे जातोय म्हणून. तर आपण काय करायचं माहिती का आता, जे कुणी ना जो धडा वाचत असतील, आज कुणाचा दुसरा चालू असेल, कुणाचा तिसरा धडा चालू आहे, कोण चौथ्या पाचव्याला गेला असेल, त्या सगळ्यांसाठी मी एक निवेदन, एक आग्रह आणि एक विनंती करते की आपण काय करायचं, त्या धड्यामधलं जे कुठलं वाक्य आपल्याला जास्त फील होतंय ना आतमध्ये, ते वाक्य मी एक व्हाईट बोर्ड तयार करेन, त्याची लिंक शेअर करेन ग्रुपमध्ये. तिथं जाऊन ते वाक्य लिहायचं. आपण आपल्या शाळेतल्या बोर्डवर, आठवते का तुम्हाला, की असं काही विचार, सुविचार लिहायचो आपण शाळेतल्या बोर्डवर, किंवा अजून असं काही आपले आपले वाक्य असं काही लिहिणं, असं केलेलं असेल आपण कधी शाळेमध्ये. तर अगदी तसंच ना, त्या धड्यातलं कुठलं वाक्य मला जास्त आकर्षक करतंय ते वाक्य आठवायचं. मला एक वाक्य आठवतंय, जे मी तुम्हाला मगाशी सांगणार होते. अं, 6व्या धड्यातलं सत्यासहित क्षमा करणं, की तुम्ही माझ्या अनुमतीशिवाय मला नुकसान पोहोचवू शकत नाही, असं आपण त्या लोकांना सांगतो. आणि मग मी हे समजून की तुम्ही तेच करत आहात जे मी तुम्हाला करायला सांगितलंय, तर तरीही मी तुम्हाला क्षमा करते, हे वाक्य. किंवा विचारांमध्ये सुधारणा करण्याचं, की तुमची रचना, तुमची निर्मिती तशीच असते जसे तुमचे विचार त्या निर्मितीमध्ये तुम्ही ऍड केलेत. तुमच्या विचारांनी तुमची रियालिटी क्रिएट करता. 7वा धडा. ह्या ही जी वाक्य असतात ना, एक एक वाक्य ना आपल्या आत जातं बघा. एखादं वाक्य पर्टिक्युलरली, धडा तर आपण लक्षात घेतो, पण कसं होतं, एखादं वाक्य ना आपल्याला जास्त अट्रॅक्ट करतं. त्याचा जो अर्थ आहे ना, तो खोलवर जातो त्यावेळी. का? कारण आपण त्या एनर्जीमध्ये असतो. आपल्या आयुष्यात आत्ता तशी काहीतरी परिस्थिती असते ज्या वेळेस ते वाक्य आपल्या हृदयात आतपर्यंत उतरतं. असं होतं आपल्या सगळ्यांच्या बाबतीत, की एक वाक्य आपल्याला इतकं लागतं, ते जे लागलेलं वाक्य आहे ना, जोरात लागलं, कमी लागलं, जे काही, ते वाक्य आपण लिहायचं. आता व्हाईट बोर्ड मी हे करेन आणि त्याची लिंक शेअर करेन. त्याची फील झालं ना मला वाक्य, कुठल्याही धड्यातलं असेल, फक्त जो चालू धडा आहे तो नाही, आत्तापर्यंतच्या धड्यातले, ते तुम्ही तिथे यायचं आणि लिहायचं, तुमचं जे वाक्य आहे ते. हा, ते कसं करायचं काय ते मी सांगते, पण फक्त तुम्हाला आयडिया देऊन ठेवते. आणि प्रत्येकाने यायचं, ते ते धड्यावर ते लिहायचं वाक्य. मग आपल्याला समजेल की आपण कसा वाचतोय धडा, अजून लक्षपूर्वक आपल्या धडा वाचन होईल त्याच्यामुळं. कुठलंही असं रॅन्डमली असं एखादं वाक्य उचला, कुठल्याही धड्यात, जे तुम्हाला जास्त आवडलंय आणि ज्याच्यानी खरोखर तुम्हाला असं वाटलं की माझ्यात बदल झाला. कारण युनिफाईडच्या पुस्तकातल्या एक वाक्य, एक शब्द काहीतरी सांगतो आपल्याला. तर इतकी एनर्जी आहे प्रत्येक शब्दामध्ये, एक एक वाक्यामध्ये. तर असं तुम्ही सगळेजण शोधा, मी पण शोधते. मलाही जी वाक्य वाटलीत ना, मी त्याच्यावर लिहिते आणि तुम्ही पण लिहा. तर हा गायडन्स मला आज इतका प्रकर्षाने आलाय, खूप तीव्रतेने आलाय, त्या अर्थी तो आपल्या सगळ्यांच्या हिताचा आहे. ठीक आहे.
तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला नक्की सांगेन. ग्रुपमध्ये शेअर करेन, असं जरा चेक करेन. कारण मी कधी व्हाईट बोर्ड्स वगैरे असं जास्त यूज नाही केले ऑफिसमध्ये पण, आणि मला त्याची माहिती नाहीये. तर थोडं मला चेक करावं लागेल टेक्निकली, की कसं करता येईल आपल्याला ते. आणि जर असं मिळालं तर मी सांगेन. तर ह्या धड्यामध्ये खाली तुम्ही गेलात की हे 2 ध्यान आहेत. हे तर मी तुम्हाला सांगितलं होतं बहुतेक. हे तेव्हापर्यंत मला वाटतं स्क्रीन दिसत होती. तर हे YouTubeवरचेच रेकॉर्डेड ध्यान आहेत. ते तुम्ही ऐकून पहिल्या आणि दुसऱ्या धड्याचा सराव करू शकता. तर हे हे जे डॉक्युमेंट आहे हे आपल्या ग्रुपवर शेअर केलेलं आहे. आज आपण आपला 9वा धडा, की जिथं आपण खऱ्या इच्छांचा दावा करणे, हे आपण शिकलोय. आज आपण त्यातलाच शेवटच्या दिवसाचा सराव करतोय. ह्या धड्यामध्ये फार काही अशा आपल्या इच्छा नसतात, की 8-10 इच्छा आपल्या आलेल्या आहेत, की अगदीच आपल्याला वही पेन घेऊन बसावं लागतं. असं होत नाही आपल्या सगळ्यांच्या बाबतीत. 2-3 इच्छा असतात. एक शरीराबाबतची असते कधी-कधी. कारण कुणाला जर शरीराचा काही त्रास असेल खूप जास्त, तर त्यावेळेस आपण ती इच्छा आपली प्रकट होते आतून, की त्या बाबतीत माझं हिलिंग चांगलं व्हावं, यासाठी आपण इच्छा करतो. तर ह्या प्रकारे आपण ह्या आठवड्यामध्ये पूर्ण त्याच्यावर भरपूर चर्चा झाली आपली. आपण धड्याचा पण नीट समजून घ्यायचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त मी माझ्या पद्धतीने ते कसं सगळ्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवेल ह्याचा मी प्रयत्न केला. बाबाजींना म्हटलं, की तुम्ही जे काही वाहतंय ते वाहून घ्या. मी फक्त एक तयार आहे, एक साधन म्हणून, आणि त्यानुसार खरोखर ते आतून येणारं. आणि जेव्हा मी नंतर व्हिडिओ बघते तेव्हा मला पण नाही समजत, की हे सगळं मी बोललेली आहे. त्यामुळं प्रत्येक शब्द न शब्द इथं अंतःकरणातनं आलेला आहे. आणि त्यामुळंच तुम्हाला सगळ्यांना त्याची मदत होईल पुढे जाऊन सुद्धा. आणि तुमचे सजेशन्स माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. एकनेक शब्द मला तुमचे एकनेक प्रश्न मला मदत करतात, आपल्याला मदत करतात, येणाऱ्या सगळ्या लोकांना मदत करतात. मगाशी एका ताईंनी, त्या नवीन जोडलेल्या आहेत, त्यांनी मला एक प्रश्न विचारलाय, की प्रेम आणि प्रकाश कधी पाठवायचं? असं काहीतरी त्यांनी विचारलंय मला, की आभा स्वच्छ आणि लॉक केल्यावर प्रेम प्रकाश पाठवायचं की त्याच्यानंतर? असा त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न अगदी छान आहे. त्याच्यात काही असं कमी जास्त असं समजू नका स्वतःच्या प्रश्नांना. आपण आपल्या स्वतःच्या प्रश्नांना जज करण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. तर मी त्यांना म्हटलं, की तुम्हीच उत्तर द्या त्याचं. तुम्हाला काय वाटतंय आतून? कारण इथं प्रत्येकाचं मत माझ्यासाठी महत्वाचं आहे. प्रत्येक जण ईश्वरी प्रतिमेत आहे आणि प्रत्येकाचा प्रश्नही महत्वाचा आहे. ठीक आहे? तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, की अगदी प्रेमपूर्वक या अभ्यासक्रमाकडे बघा. साक्षात बाबाजी समोर आपल्या आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं आपल्याकडे लक्ष आहे. इतकं फक्त लक्षात ठेवा. बाबाजी पूर्णपणे सगळ्या लेकरांकडे अगदी समानतेने बघतायत. कुणी कमी जास्त वर खाली असं अजिबात नाहीये त्यांच्यासाठी. आणि आपल्या गुणदोषांसहित त्यांनी आपल्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे. तर आपल्या मनात आहे, माझी ही पाप आहेत, माझं हे पुण्य आहे, हे सगळं आपल्या मनात आहे. आपल्या अंधाराला आपण घाबरतो. आपल्या अंधाराला आपण हाकलून द्यायचा प्रयत्न करतो आपल्यापासून. पण बाबाजी तसं बघत नाहीत कुणाला. ठीक आहे? त्यामुळे आपणही आपल्याला तसं बघणं बंद करू आणि जी सत्य बाबाजींनी सांगितली पुस्तकात, त्याप्रमाणे आपण वागायला लागलो ना, की अंधार आपोआपच प्रकाशामध्ये कन्व्हर्ट होतो. तर ऊर्जा कधी डिस्ट्रॉय होत नाही. आपल्याला माहिती आहे. तसंच आहे. आपल्या आतमधला अंधार असा बाहेर जाणार नाहीये. फुंकलं म्हणून खाली गेला, किंवा मूलाधारातनं आपण खरंच पृथ्वीमध्ये, आपल्याला अंधार आपला कन्व्हर्ट करायचा आहे. त्याला ट्रान्सम्यूट करायचंय प्रकाशामध्ये. तर जो द्वेष आहे माझा, तिरस्कार आहे, त्याच्याकडे बघा, त्याला फील करा आतमध्ये. त्याला डिनाय करून बाहेर काढू नका. ते जाणार पण नाही. त्याला फील करा, की का मला द्वेष वाटतोय, का तिरस्कार, का राग वाटतोय मला. त्याच्याबरोबर बसूनच आपण ते करू शकतो. आणि युनिफाईड एक्झॅक्टली ते करतं, की बसायचं त्याच्यासोबत. बसा. त्या येणाऱ्या विचारांना थांबवण्यापेक्षा, जेव्हा आपण त्याला एक जागा करून देतो आणि त्याच्यासोबत थोडा वेळ बसतो आपल्या उच्च आत्म्यासोबत, मी माझा उच्च आत्मा एकत्र होऊन बसलोय. त्यावेळेस जेव्हा मला उच्च आत्मा आतले सगळे मेसेजेस देतो, तर ते क्लिनिंग असतं माझं. तो आपल्याला दाखवतो. मागच्या आठवड्यातला माझा एक अनुभव सांगते. खूप वर्षानंतर मला अं, अगदी लहानपणीची मी दिसले. खूप असं म्हणजे की अगदी म्हणजे मला असं वाटतंय 2-3 वर्षाची मी. मला इतकी थर्ड आय मध्ये बघायला लागले. मी बघत होते.
मला नव्हतं समजत की का असं होतंय. मग मी थोडंसं थांबले आणि विचारलं उच्च स्वराला की मला का दिसतंय? का दिसतंय हे? का दिसतंय? मग त्या क्षणी मला असा आवाज आला की तू तिला प्रेम पाठव. तुझ्या त्या व्हर्जनला, छोट्या व्हर्जनला. काहीतरी असं घडलं असेल त्यावेळेस. मला नक्की नाही आठवल्या त्या गोष्टी. पण काहीतरी होतं की ज्या वेळेस मला ते त्या बाळाला प्रेम पाठवणं गरजेचं होतं. आणि ते केल्यानंतरच मी एक एक मेमरीतून त्या गोष्टी बाहेर पडल्या माझ्या आणि क्लिअरली मी ते सगळं बघू शकले युनिफाईडच्या सरावादरम्यान. तर हे इतकं डीपमध्ये जाऊन आपलं क्लिन्झिंग करतं. आपल्याला माहित नसतात गोष्टी. कितीतरी गोष्टी माहित नसतात की दुःख किंवा काय आपण लहानपणीचे ट्रॉमा घेऊन बसलेलो असतो. काय असतं बरंच असतं ते. ते सगळं युनिफाईड मध्ये बाहेर निघेल. आणि हे जोपर्यंत आपण काढत नाहीत ना त्या सगळ्या गोष्टी, खूप काय काय धरून बसलेलो आहोत आपण. डीप डीप डाऊन खूप मुळाशी, झाडाच्या मुळाशी. ते सगळं आपल्याला मुळासकट काढायचं काम ह्या सेशन्स दरम्यान होतं. तर ह्याच नोटवर आपण आजचं आपलं सत्र सुरुवात करू. जरूर तुम्ही हे सराव करा आणि जे काही तुमच्या डोळ्यासमोर येतं दृश्य, ते दृश्य तुम्हाला काहीतरी दाखवतं आणि क्लिनिंगचं काम करतं याच्यावर विश्वास ठेवा. हं? हॅलो तर विपुल. हा हा बोला ना. हॅलो. हं. काल नाही का आपलं ध्यान सुरू व्हायच्या आधी ताईनं सांगितलं ना, आज मी ध्यान, तू म्हणली ना त्यांनी ध्यान घेणार आहेत आज. हा. हं. मग त्यांनी ध्यान चालू केलं, क्षीरसागर, विष्णू, असं काही म्हणजे त्यांनी सुरुवात केली ना, हं. तेव्हा म्हणजे अलगद डोळे झाकले सगळ्यांनी. त्यास अलगद डोळे झाकल्याबरोबर एकदम हत्ती चालत आलेला दिसला मला. इतका हं. आनंद झाला मला. मी म्हटलं, लक्ष्मीचं प्रतीक म्हणावं समुद्रामधलं सांगायला लागले त्या विष्णूचं. ते एकदम हत्ती समोर आलं माझ्या, चालत 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 असा आलेला, बराच वेळ दिसला असा. हं. हं. खूप छान, खूप छान. काल मला खूप आनंद वाटला. हं. थँक्यू, थँक्यू ताई. थँक्यू. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. डोळे मिटून आपण सगळे हृदयात जाऊ आणि हृदयात जाताना आपल्या श्वासाने हृदयात उतरू. अगदी सावकाश आपल्या श्वासांना हळूहळू आपल्या हृदयामध्ये. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास घेताना अजिबात ओढून जोरात घ्यायचा नाही. अगदी सहज आणि कोमलतेने आपल्या छातीवर आणि अगदी कोमलतेने बाहेर सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास. आपल्या तोंडावाटे अगदी सावकाश ती हवा बाहेर जाऊ दे. पुढच्या दीर्घ श्वासाला 3-4 सेकंद आपल्या हृदयावर धरून ठेवा. जितक्या वेळ आपण धरून ठेवतो त्यावेळेस हृदयाचे ठोके आपल्याला जाणवतात. एक दीर्घ श्वास घेऊन काही वेळ धरून मग हलका आपल्या तोंडाने तो श्वास बाहेर सोडा. पुन्हा एक अगदी सावकाश दीर्घ श्वास धरून ठेवा. जेव्हा आपण श्वास धरून ठेवतो आपल्याला हृदयाची धडधड जाणवते. आता जी धडधड तुम्हाला जाणवते तिथं लक्ष घेऊन जा. अगदी खोलवर.
आपल्या हृदयामध्ये, छातीच्या मधोमध आपल्या श्वासांचा धागा पकडा आणि खोलवर जा. त्या श्वासांना धरून एक एक पायरी उतरत हळूहळू हृदयामध्ये खाली उतरा. एक दीर्घ श्वास घेत आपल्या आतमध्ये म्हणा, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. आपल्या हृदयात फील करा की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. मी आत्ता ईश्वरासोबत एक आहे. माझा ईश्वर प्रेम, करुणा, आनंद आहे. मी सुद्धा प्रेम, करुणा, आनंद, समाधान, शांती, सगळीकडे भरून आहे. चराचरात आहे. सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. खोलवर ही वाक्य म्हणा. एक एक गुण आपल्या आतमध्ये द्या. मी प्रकाश आहे. असा प्रकाश, असा डिवाइन लाईट जो प्रत्येक अंधाराला स्वतःमध्ये घेतो. अंधकाराकडे बघण्यासाठी हा प्रकाश मदत करतो. इतका सुंदर प्रकाश मिळेल. माझे आभा मी माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करतो. बंद करतो. हे माझा सुंदर उच्च स्व, तुझे अनेक आभार आहेत. मी प्रत्येक क्षणाला तुझ्यासोबत एक आहे. तुझ्या प्रकाशात आहे, मार्गदर्शनात आहे. माझ्या हृदयामध्ये काय इच्छा आहे जी ईश्वरासोबत एक आहे, जी ईश्वराची सुद्धा इच्छा आहे. ही इच्छा तू मला सांग, प्रकट कर. माझ्या इच्छेबद्दल मला सांग की कोणती इच्छा माझ्या हृदयात आहे, माझ्या आत आहे. आपल्या डोळ्यासमोर एखादं दृश्य येणं, काहीतरी आठवणं, जुनं काहीतरी, जी इच्छा आपण विसरून गेलोत पण आपल्या आत ती होती. असा कुठलाही प्रसंग, असं काहीतरी दिसणं, फील होणं, विचार येणं, या सगळ्यांबाबतीत लक्ष ठेवा. अवेअरनेस ठेवा की मला काय वाटतं, अशी कोणती इच्छा माझ्या आतून प्रकट होती जी अनेक वर्ष झालं माझ्या आत आहे.
असं काय आहे जे मला पूर्ण करायचं, जे ईश्वराच्या विचारात आहे, जी आनंद, समृद्धी, प्रेम या गुणांनी भरलेली, आपल्या ईश्वरासोबत, उच्च आत्म्यासोबत एक होऊन बसा आणि आतमधून केवळ काय आवाज येतोय तो बघा. ह्याच अवस्थेमध्ये अजून काही वेळ बसून, जेव्हा आपली इच्छा असेल त्यावेळी हळूवार या सत्रातून बाहेर या. भेटू आपण उद्याच्या सत्रात.